ओबीसी बहुजन पार्टीचे सांगली लोकसभेचे उमेदवार प्रकाश शेंडगे यांच्या गाडीवर शाईफेक करण्यात आलेली आहे। त्यांच्या गाडीवर एक पत्र देखील ठेवण्यात आलेलं असून मराठा आणि धनगर समाजाच्या नादी लागू नका असा इशारा या पत्राद्वारे देण्यात आलेला आहे। सांगलीत हॉटेल बाहेर उभ्या असलेल्या प्रकाश शेंडगे यांच्या गाडीला अज्ञातांनी चपलांचा हारही घातलाय। माझ्या गाडीला चपलाचा हार घालण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी गाडीवरती काळी शाई फेकण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे त्या ठिकाणी मला धमकीवजा पत्र देण्यात आलेलं आहे। तुम्ही ताबडतोब माघार नाही घेतली तर तुम्हाला या महाराष्ट्रात आम्ही फिरू देणार नाही। जो चपलेचा हार गाडीला घातलेला आहे तो ते मला घालतील आणि त्याचप्रमाणे काळं फासतील अशा प्रकारे मला उघड धमकी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। या घटनेचा मी निषेध करतो आणि आज आम्ही आता निवडणूक आयोग जो आहे आणि पोलीस प्रशासन जे आहे यांच्याकडे मी तक्रार करणार आहे। मी स्वतः एसपीची भेटसुद्धा घेणार आहे आणि अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत या घटना ह्या लोकशाहीला मारक आहेत। प्रकाश शेंडगे यांच्या आरोपांवर मनोज जरांगेंनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूया। कोणीच कोणाविषयी करू नये जर खरं असेल तर, कारण लोकशाहीत प्रत्येकाला त्याचं मत मांडण्याचा अधिकार किंवा जाण्याचा अधिकार असं कोणीच करू नये। त्यांना सहानुभूती मिळवायची। काहींचे खूप जागेवर प्रकार झाले तसे तर तेच आरडायला लावणार, त्यांचेच कार्यकर्ते त्यांचंच सगळं फक्त मराठीकडून घोषणा द्यायला लावणार आणि नाव त्या आंदोलनाचं मराठ्याचं बदनाम करणार। ह्या शाळा आहेत काहीच्या शाळा आहेत सहानुभूती मिळवायसाठी मताची। पण गावखेड्यात काही नाही तसं। मराठा आणि ओबीसी हे राज्यातले जे आहेत नाटके हे थोडंफार मुद्दाम नाटकं करतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।